वजडी मसाला म्हणजे अस्सल मराठमोळ्या चवीचा आत्मा. खास निवडक मसाल्यांचे परफेक्ट प्रमाण, त्याचा खमंग भाजलेला सुगंध आणि तिखटपणाची योग्य धार यामुळं वजडीची भाजी अगदी हॉटेलसारखी चविष्ट बनते. एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने बनवून बघा, चव मात्र खरंच कायम लक्षात राहील तुमच्या. ह्या वजडीमध्ये मी अगदी थोडंफार रस्सासुद्धा ठेवलेला आहे. अगदी थोडासा रस्सा ठेवल्यामुळे सुद्धा ह्या वजडीची चव आहे ना नेक्स्ट लेवलची लागत होते. आणि मंडळी, खूप काही इन्ग्रेडियंट्ससुद्धा येते मी वापरलेले नाही आहे. अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही वजडी आहे ना बनवली होती आणि खरंच सांगते खूप अप्रतिम झालेली होती बरं का. तर आहे ना चला रेसिपीला आपण चालू करूया. तर मंडळी, सगळ्यात अगोदर आहे ना आपल्याला वजडी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. तर धुवून घेताना पाणी मात्र गरमच पाणी वापरा. गरम पाणी वापरल्याने आहे ना थोडेफार वजडीला जे केस वगैरे लागलेले असतील ना तर ते सुद्धा निघून जातील, यासाठी गरम पाणीच वापरायचे. तर वजडीमध्ये गरम पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं गरम पाणी होतं त्यामुळे हाताने काही मिक्स केलेलं नाही आहे. तर चमच्याच्या साहाय्यानं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि अगदी 3 पाण्याने स्वच्छ अशी वजडी धुवून साफ केलेली आहे. तर इथे वजडी जी आहे ना त्या अगोदरच अशी बारीक करून दिलेली आहे, त्यामुळं मी असंच ठेवणार आहे, कट वगैरे करणार नाही आहे. तर वजडी स्वच्छ धुवून झालेली आहे. यामध्ये मीठ आणि हळद टाकणार आहोत आणि वजडीला पूर्णपणे मिसळून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत. मीठ हळद लावून झालेली आहे. तर आता आहे ना वजडी आपण शिजवून घेणार आहोत. तर कुकरमध्ये आहे ना पळीभर तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं ना की यामध्ये आपण वजडी टाकून घेऊया. खूप सोप्या पद्धतीने बनवली गेलेली आहे बरं का. आणि एकदम अशी गावाकडे जसं बनवतात ना लोक पारंपरिक पद्धतीने, सेम त्याच पद्धतीने मी बनवली गेलेली आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा. तेल गरम झाल्यानंतर इथे वजडी टाकलेली आहे. वजडीबरोबरच इथे मी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटोसुद्धा टाकून घेणार आहे. कांदा आणि टोमॅटो टाकतानाचा जो व्हिडिओ क्लिप आहे ना तो माझ्याकडून आहे ना शूटच नाही झाली. तर त्यामुळं कांदा आणि टोमॅटोसुद्धा यामध्ये मी ॲड केलेला आहे आणि अगदी शिजेल इथपर्यंत थोडंफार गरम पाणी टाकलेलं आहे. सर्वात शेवटी थोडीफार कोथिंबीर चिरून टाकलेली आहे आणि कुकरचं झाकण लावूया आणि अगदी साधारणतः 8 ते 9 शिट्ट्या आपण करून घेऊया. 8 ते 9 शिट्ट्यामध्ये आहे ना वजडी मात्र खूप छान अशी शिजली जाईल बरं का. आफ्टर 8 ते 9 शिट्ट्यानंतर आहे ना झाकण खोलून पाहूया आणि वजडी शिजली की नाही चेकसुद्धा करून पाहूया. तर आहे ना चेक करून पाहिली, वजडी छान अशी शिजली गेलेली होती. तर आता आहे ना आपण वजडीला फोडणी देऊया. तर फोडणी देण्यासाठी आहे ना गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये परत एकदा 1 ते 1.5 पळी असं तेल टाकलेलं आहे. जरा नॉनव्हेज म्हटलं ना की जरा तेलाचा वापर जरा जास्तच होतो आणि एकदम स्पायसी झणझणीत असं नॉनव्हेज खायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतं. त्यामुळं तेलामध्ये ना तेजपत्ता, थोडेफार खडे मसाले इथे मी टाकून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आहे ना बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकलेला आहे. कांदा अगदी सोनेरी रंग येईपर्यंत आहे ना तेलामध्ये परतून घेऊया. कांदा छान परतल्यामुळे ना खूप छान अशी चव येते भाजीला त्यामुळे. तर त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा यामध्ये मी टाकून घेतलेला आहे. टोमॅटो मऊ झाला ना की अगदी एक छोटंसं वाटण बनवून घेऊया, बेसिक वाटण. तर वाटणामध्ये आहे ना आलं, लसूण, कोथिंबीर आणि अगदी काळसर असं भाजलेलं खोबरं यामध्ये मी ॲड केलेलं आहे आणि मिक्सरला वाटून घेऊया. अगदी ह्या छोट्याशा वाटणाने आहे ना जी वजडीची चव आहे ना ती खरंच खूप बदलती, छान चव येते आणि हे वाटण मात्र आहे ना खूप गरजेचं आहे वजडीमध्ये बरं का. तर आहे ना वाटण वाटून झालेलं आहे. वाटलेलं वाटण यामध्ये टाकूया आणि अगदी 2 ते 3 मिनिटभर परत एकदा हे जे वाटण आहे ना ते आपण शिजवून घेऊया, तेलामध्ये फ्राय करून घेऊया.
परत एकदा वाटण जे आहे ना ते छान परतलं जावं यासाठी थोडंफार वाटणाचं पाणी इथे मी मिक्स केलेलं आहे आणि अगदी 2 मिनिटभर हे वाटण जे आहे ना ते मी परतून घेत आहे. आणि खरंच सांगते, खूप बेसिक मसाल्याने खूप कमी साहित्यामध्ये ही जी वजडी आहे ना ती नेक्स्ट लेवलची लागते. अगदी हॉटेलमध्ये जी बनते ना वजडी त्यालासुद्धा ही मागे पडेल अशी ही चविष्ट भन्नाट अशी वजडी आहे ना आपण घरीसुद्धा कमी मसाल्यामध्ये एकदम कडक अशी चव आणू शकतो. तर आहे ना वाटण परतल्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे वाटण परतून झाल्यानंतर यामध्ये मी टाकलेला आहे मटण मसाला आणि घरगुती काळं तिखट टाकलेलं आहे. त्याचबरोबर आहे ना शिजवलेली वजडीसुद्धा यामध्ये मी टाकलेली आहे. तर आता काही काही जणांना ना अशी सुकी वजडी खाऊशी नाही वाटत. यासाठी आहे ना इथे मी थोडंफार गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि ही वजडी जी आहे ना वजडी मसाला तो एकदम असा रसरशीत केलेला आहे. चवीनुसार मीठसुद्धा यामध्ये टाकून घेऊया. अगोदरच वजडी शिजलेली आहे त्यामुळं खूप काहीसं शिजवण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळं एक उकळी फुटेपर्यंत परत एकदा शिजवून घेऊया आणि सर्वात शेवटी टाकायची आहे कोथिंबीर. तर झाली ना मंडळी एकदम मसालेदार तर्रीदार झणझणीत असा वजडी मसाला तयार. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आहे ना फूडी रोहिणीला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तुम्हीसुद्धा वजडी कशाप्रकारे बनवता ह्याची प्रतिक्रिया मला कमेंट्समध्ये कळवा. आणि थोडीशी ही रसरशीत अशी वजडी मी केलेली आहे बरं का, कारण भातासोबतसुद्धा खायला येतं आणि भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागते. तर यासाठी तर फायनल जो रिझल्ट आहे ना तो अशा पद्धतीने दिसत होता बरं का. वजडीचा मसालेदार झणझणीत आणि एकदम अशी काळा मसाल्यामध्ये वजडी बनवतो ना सेम त्या टाईपमध्ये. तर मग तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवा आणि एन्जॉय करा. धन्यवाद.